सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। शहरातील अशोक निंबर्गी यांचे नाव पुढे येताच ग्रामीण भागातील काँग्रेसचे पदाधिकारी एकवटले असून त्यांनी थेट माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे शहरातील कोणालाही अध्यक्ष करू नका, आमच्यापैकीच कोणाला तरी संधी द्या अशी मागणी केली आहे। निंबर्गी यांची नियुक्ती झाली तर सामूहिक राजीनाम्याची तयारी देखील करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। खासदार प्रणिती शिंदे यांनी अशोक निंबर्गी यांचे नाव अचानक पुढे आणल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। सांगोला, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधून निंबर्गी यांचा विरोध केल्याची माहिती मिळत आहे। निंबर्गी भाजपमधून आलेले असून त्यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे आणि शिवसेनेच्या शहराध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन एकमतानं जिल्हाध्यक्ष निवडला जाईल असं आश्वासन दिल्याचं काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं। दरम्यान जिल्हाध्यक्ष पदासाठी राजकुमार पवार, विजय हत्तुरे, सातलिंग शटगार, अरविंद पाटील, देवानंद गुंड पाटील, नंदकुमार पवार, प्रताप जगताप, विजय साळुंखे हे इच्छुक आहेत। यातून जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार की आणखी अचानक एखाद्या नेत्याचं नाव पुढे येणार हे पाहावं लागेल।